उतरत आहे ट्रेनमधून. काही प्रवासी बसत पण आहे. मित्रांनो नमस्कार, राम राम. स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आपण आलो आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनवर. हे माझ्या पाठीमागे रेल्वे स्टेशन आहे आणि आज आपण बऱ्याच दिवसांनी आलो आहोत आणि आज पस्तरची काय अपडेट आहे आज आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्याला विनंती आहे की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या बीड ते वडवणी येथे 6 डिसेंबरला CRS चाचणी होणार आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल आपला आजचा व्हिडिओ आहे. तर बीडच्या रेल्वे स्टेशनवर काय तयारी आहे ती आज आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया. बीड रेल्वे सध्या आपण बीडच्या रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्मचे काम चालू आहे. नवीन पटरी इथे इलेक्ट्रिकचं काम बी भरपूर झालं आहे. सिग्नलचे काम पण चालू आहे, झालेलं आहे. बीड रेल्वे स्टेशन आता ट्रेन येणार आहे थोड्या वेळ. तर सध्या मी स्टेशनच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपल्या इथे ट्रेन येणार आहे. तर पाहूया आपण. अशी ट्रेनची वाट पाहत आहे. बीड रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो आपण सध्या रेल्वे स्टेशनच्या समोरच्या साईडने आलो आहोत, वडवणीकडल्या साईडने. तर वडवणीच्या कडल्या साईडने पहा, इकडल्या साईडला थोडं काम झालेलं आहे. ते काय झालं आहे आपण आता पाहूया. या साईडने जिना केला आहे खालून. आता तुम्ही आता डायरेक्ट इकडल्या साईडने वर येऊ शकता आणि या साईडने हे कंपाऊंड सुद्धा केलेलं आहे. आता त्या साईडला पॅकिंग मशीन पण आहे. तर सध्या स्टेशनवर ट्रेन आली आहे. तर सध्या ट्रेन येऊन थांबलेली आहे मित्रांनो स्टेशनवर. आपण आतमध्ये बी जाऊन पाहून या. चला. उतरत आहे ट्रेनमधून. काही प्रवासी बसत पण आहे. बीड रेल्वे. तर आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. बीड ते अहमदनगर अशी प्रकारची ट्रेन आहे सध्याच्याला. पूर्ण ट्रेन खालीच आहे, थोडेफार प्रवासी आहे. स्टेशन आहे. सध्या ट्रेन स्टेशनवर येऊन थांबलेली आहे मित्रांनो. ट्रेनचं इंजिन आहे मित्रांनो. सध्या स्टेशनवर ट्रेन येऊन थांबलेली आहे. बीड रेल्वे स्टेशनवर ट्रेन बीड ते अहिल्यानगर. झेंडा दाखवला जात आहे. मग ट्रेन स्टार्ट होती मित्रांनो. अहमदनगरच्या दिशेने बीड रेल्वे स्टेशनहून रवाना झाली आहे.
तर मित्रांनो आपली ट्रेन गेलेली आहे आता सध्या अहिल्यानगरच्या दिशेने. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.